नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत असा हलवा फ्राय बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। तर हे पहा, पापलेट आणि हलवा दोन्ही एकच सारखे दिसतात, सेम दिसतात, पण हलवा असा ग्रे कलर काळपट कलरचा असतो आणि पापलेट सफेद कलरचा असतो। तर आता आपण साफ करून घेणार आहोत। हे पहा, एकदम ताजे आहेत। हे पहा, आधी हे पंख वगैरे आहेत ना, ते कट करायचे आहेत। त्यानंतर हे साइडचे आपण पापलेट फ्राय पण केलेली आहे। आता ह्याला खवलं पण असतात थोडीशी, हे अशी। आणि आता आपल्याला हे पहा, हे ना इथून अशी थोडीशी कट मारायची आहे आणि आतली घाण आहे ती सगळी काढून घ्यायची आहे। तर आपण अख्खा हा हलवा फ्राय करणार आहोत। तर आपण हे आतली सर्व घाण काढलेली आहे। आता थोडीशी अशी वरून अशी आपल्याला चीर मारायची आहे, म्हणजे आपला आतपर्यंत मसाला मस्त जाईल आणि हा लागेल पण याला। हे पहा, असेच आता मी हे सर्व कट करून घेणार आहे। हे पहा, मी ते कट करून घेतलेली आहे मिरची आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आहे। आता आपण त्याला इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा करून घेतलेला आहे, तो लावायचा आपल्याला। त्यानंतर मीठ आणि चिंचेचा कोट। आता हे सर्व आपल्याला लावून घ्यायचं। हे असं थोडा वेळ लावून ठेवलं ना तर मच्छीला चांगलं लागतं। मीठ, चिंच, आलं लसूण पेस्ट। चला, तर मग आता मी आलं लसूणची पेस्ट लावलेली आहे, चिंचेचा पोळ पण लावलेला आहे। आता आपल्याला घरगुती मसाला घ्यायचा आहे आपला। त्याच्यानंतर हळद आणि हिंग। आता आपल्याला हे पण चांगलं लावून घ्यायचंय। हलवा ना आपला आपण पापलेट खातो ना तसाच लागतो, पण त्यापेक्षा थोडा वेगळा छान लागतो। सर्वकडे आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे। आपल्याला इथे 1 चमचा मी इथे रवा घेतलेला आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, घरगुती मसाला 1 चमचा। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि हा मसाला आपल्या हलव्याला लावून फ्राय करायचा. आपल्याला एकदम कुरकुरीत असा करायचा आहे. त्याच्यामुळे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं ना की आपले मच्छी फ्राय मस्त कुरकुरीत अशी होते. तर मग आता मी तेल टाकलेलं आहे तव्यात. आता आपल्याला थोडंसं फोडणीसाठी लसूण टाकायचं आहे. मच्छी आहे म्हटल्यामुळे लसूण तर जास्त पाहिजेच आपल्याला. आपण मच्छीला पण लावलेलं आहे आलं लसूण, पण फोडणीसाठी पण आपल्याला लसूण हवा. हे असं हा मसाला सर्वकडे लावून घ्यायचा आहे. आणि मग तेलात सोडायचं. मसाला असं सर्वकडे लावून घ्यायचा. आणि मग तेलात सोडायचा. एक बाजू झाली ना की मग आपल्याला मच्छी ही हलवा पलटी करायचा. 3-4 मिनिट झालेले आहे. आता आपण पलटी करणार आहोत. हलवा मस्त झालेला आहे. वास तर मस्त सुटलेला आहे. अलगद पलटी करायचा म्हणजे कसं सुटत वगैरे नाही तुकडे. आता आपल्याला पुन्हा एकदा पलटी करायची आहे. हलव्याचा वास मस्त सुटला. फ्राय झालेली आहे. आणखीन एक 4-5 मिनिट आपण ठेवणार आहोत. आपला कुरकुरीत असा हलवा फ्राय मस्त तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आपला कुरकुरीत असा हलवा फ्राय मस्त तयार झालेला आहे. किती मस्त आणि एकदम कुरकुरीत असा झालेला आहे. आणि हा लागतो पण एकदम भारी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.